आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर उन्हाळी स्पेशल असं मी कैरीचं गुळांबा बनवत आहे. तर पाहू साहित्य कृती. तर मी हे कैरी घेतलेली आहेत नॉर्मल अशा 3 कापून घेणार आहे साल न काढता. मोहरी, जिरं फोडणीसाठी, कढीपत्ता पण ऑप्शनल आहे, लसणीचं पाहिजे असेल तर लसणीचं करू शकतो. हे मी गुळच घेतलेला आहे, डायरेक्ट गुळाची पावडर भेटते ती, हळद आणि तिखट लाल मिरची पावडर जे आवश्यकतेनुसार आणि मीठ चवीनुसार. तर पाहू साहित्यकृती. हे मी आधी धुवून घेतलेले आहेत. आता त्याला कट करते, बटाट्यासारखे चौकोन असे फोडी करत आहे. तर मी असे कट करून घेतलेले आहेत, जास्त छोटे नाही जास्त मोठे नाही, कापचे केलेले कैरीचे. आता मी कढईत तेल गरम करायचे. तर तेल गरम झालेलं आहे. आता मी फोडणी देते. 1 छोटा चम्मच म्हणजे मोहरी, छोटा चम्मच जिरा, कढीपत्ता घातलेला आहे. गॅस मीडियम स्लो केलेला आहे, गरम तेल भरपूर झाल्यामुळे. मला आवडतो म्हणून मी हिंग घालत आहे. यामध्ये आता जे फोड काप केलेले ते घालत आहे. आता 1 छोटा चम्मच हळद, लाल मसाला 1.5 चम्मच घेत आहे आणि चवीनुसार. हे सर्व एकजीव करून घेते. मग त्यामध्ये गूळ जो आहे घालणार आहे. गूळ हा बारीक केल्यामुळे जास्त वेळ त्याला गरज नाही, परत नाही की काम करपू शकतो. मस्त सुगंध येत आहे. आता हे जे झालेलं आहे, आता गूळ घालते मी. गूळ किंवा आपण साखर घालू शकतो. तर मी हा गूळ घालत आहे. आंबट गोड असे आणि लो मिडियम गॅसवर हे शिजू देणार आहे. याच्यावर झाकण ठेवते मी आणि हलकंसं पाणी घालून शिजू देणार आहे. गुळाला पाणी येतो, पण गूळ हे करपू शकते म्हणून त्याच्यात हलकंसं पाणी घालणार आहे. हे अर्धा चम्मच जो आहे आणि पूर्ण वाफेवर हा गुळांबा शिजू देणार आहे.